थोरलं कुटुंब आपल्या सोबत आहे. सौ मनीषा आणि राजेश कवळे. नमस्कार. खेळण्यासाठी तयार आहात? मग आता मला सांगा की समजा हे हिरो आहेत हा, आणि काय झालंय माहिती का सिच्युएशन, की यांचा आज वाढदिवस तुम्ही विसरून गेलाय की त्यांना विश करायचंय, आणि आता ते जाम चिडलेले आहेत तुमच्या, रुसून बसलेत, आणि आता हिरोईन प्रमाणे त्यांना आता मनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघूयात तुम्ही कसं. आणि तुम्ही लगेच हो म्हणू नका की लगेच त्या म्हणाले का हो असं काय करतात, लगेच जाऊ द्या, असं नाही करायचं. हा बघतो तुम्ही चिडलेला आहात आणि आता वहिनी तुम्ही त्यांना मनवताय. चला. माझ्यातून चूक झाली, आता काय एवढं काय मनाला घेऊ नका, विसरून जाते. आपण उद्या चांगला करूया. उद्या चांगलं करूया. तुमच्यासाठी स्पेशल मी आणखी तुम्ही सांगाल ते बनवेन. त्यामुळे आज काय खूप काम होतं, माझं काय लक्षात राहिलं नाही. अहो तुम्ही काहीतरी बोला. पण तू असं कसं केलं, तुझ्या लक्षात कसं नाही राहिलं? सहजासहजी काय साधा विषय आहे का? तुझा विसरला असता म्हणजे माझी झालीच ती काय चांगली. तेव्हा कसं तुम्ही पण माझा एकदा विसरला होता म्हणून मी मुद्दाम केलं. नाही, कधीच विसरलं नाही. मुद्दाम केलं म्हटल्या, मुद्दाम केलं. माझा वाढदिवस पण ते एकदा विसरलेले होते. अजून हे रिअलिटीतलं सांगताय का? रिअलिटीतलं आहे. होते आणि म्हणून मी त्यांना असू दे ना, आता पुढचा महिना आहे ना, तुझाच आहे ना पुढचा महिना. बरं, हे आम्ही नाटक करायला सांगितलं, त्यातून एक मोठा मुद्दाच खरा समोर आला की यांचा वाढदिवस हे विसरलेले होते. बरं असू देत. मग आता एक छानसा राऊंड खेळूया ज्याचं नाव आहे शोध मोहीम. 5 कार्ड्स मी आतमध्ये लपवून ठेवलेत आणि ती तुम्हाला शोधायची आहेत वहिनी. मी तुम्हाला ठिकाणाचं नाव नाही सांगणार आहे, पण एक क्लू आहे त्याच्यामध्ये ठिकाण दडलंय, आणि 5ही कार्ड शोधा, जास्तीत जास्त मार्क्स मिळवा, त्यामध्ये तुम्हाला बक्षीस आहेत. तयार? खेळूयात शोध मोहीम. थोरल्या जाऊबाई तयार झालेल्या आहेत. सगळं बरोबर पाठ केलं, कुठे काय ठेवलंय बघा, शोधायचंय बरोबर. पहिला क्लू आहे तुमच्यासाठी, सासूबाईंनी आणलेला खाऊ. वेळ सुरू होती आता. पुढचा क्लू आहे तुमच्यासाठी, तुमच्या मिस्टरांचा आवडता पेहराव. वेळ सुरू होती आता. वेळ संपली. कपाट बंद होतं ना? कपाट बंद नव्हतं, कपाट उघडच होतं, आणि त्याच्यामध्ये एक शर्ट होता लाल, त्याच्या खिशात ठेवलं होतं. काही हरकत नाही. पुढचं शोधा आता पटापट पटापट. तुमचं कुलदैवत. वेळ सुरू होती आता. आहे शोधा म्हणजे सापडे. वा 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 वा, म्हणजे देवीने आशीर्वाद दिला. हो दिला ना. चला आता असाच आशीर्वाद राहू देत, आणि पुढचाही शोधा बरोबर. मिस्टरांच्या आवडीचा वेज पदार्थ. वेळ सुरू होते आता. शोधा 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 शोधा, कोणती गोष्ट आहे? क्या बात है, फटाफट शोधताय तुम्ही अगदी. पुढचा क्लू आहे तुमच्यासाठी, तुमच्या ह्यांना जेवणात ही गोष्ट हवीच. वेळ सुरू होते आता. शोधा 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 शोधा, कोणती गोष्ट हवी? वेळ संपली. वेळ संपली. जेवणात त्यांना भात लागतोच दररोज, असं त्यांनी मला सांगितलं, आणि कुकर होतं, त्या कुकरमध्ये आम्ही ठेवलं होतं. चला काही हरकत नाही, खूप छान खेळलात तुम्ही, आणि 3 कार्ड्स बरोबर शोधलीत. याच्यामध्ये काय काय बक्षीस आहेत बघूया. टणन टणन, हसा, शोधलंय तुम्ही. आंघोळीचे साबण. अभिनंदन. पुढचं बक्षीस आहे तुमच्यासाठी 5 किलो साखर. अभिनंदन. थँक्यू. आणि तिसरं बक्षीस आहे तुमच्यासाठी 400 मिली शॅम्पू. थँक्यू. अभिनंदन. आणि आता आपल्यासोबत आहे धाकटं कुटुंब, सौ ऋतुजा आणि रुपेश कवळे. नमस्कार. बरं, मगाशी थोडीशी खडाजंगीत झाली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की धाकट्यांना पण थोडासा वाव दिला पाहिजे घरामध्ये, आणि थोरल्या जाऊबाईंचं असं म्हणणं होतं की त्यांच्याकडे एक्सपिरियन्स जास्त असतो, अनुभव जास्त आहे, त्यामुळे त्यांना जास्त वाव दिला पाहिजे. बरं मला एक सांगा की याच्यावरती तुमचं मला सेपरेट मत पाहिजे. जेवढा मोठ्याना म्हणजे मोठ्याचा मान हा राखलाच पाहिजे, धाकट्याने पण तेवढं ठेवलं पाहिजे की मोठ्यांचा मान राखतो म्हणजे लहान पण तेवढा मान दिला पाहिजे. बरोबर आहे का? तुमचं पण म्हणणं तेच होतं. जबाबदारी पडल्याशिवाय तर आपण नाही ना पुढे जाऊ शकत. असं जबाबदारी टाकली तरच आम्ही करू शकतो ना. तुम्ही नाहीच बोलत, मोठीला सगळं करायचं म्हटलं तर मग आम्ही हात मागेच घेणार ना. तुम्ही टाकून बघा ना, नाही येत तर आम्ही शिकू ना. आम्हाला पण थोडा मोठेपणा करायचा वाव दिलाच पाहिजे. बरं हे कसे आहे, तो यांचा स्वभाव कसा आहे? रोमॅन्टिक आहे की? रोमॅन्टिकच आहेत ते. रोमॅन्टिकच आहे म्हणजे माहितीच नाही. अनरोमॅन्टिक बघत बसतात, आणि असं आपण टीव्हीवरती असं काय जरी रोमॅन्टिक आहे सीन वगैरे आला, असं हात लावला, अरे रुपेश हे वगैरे, आपण चल ना आपण डान्स करूया, असं
असं करूया तसं कर, तर नाही रे गप ग, तू टीव्ही बघ आणि अख्खा दिवस जेवणच करायचं हे करायचं जेव्हा किंवा बाहेर जाणं वगैरे असं कॅन्डल लाईट डिनर वगैरे अशा गोष्टी मला खूप आवडतात अच्छा, आणि करायला. पण माझ्या मिस्टरांना ते आवडतच नाही. मी त्याच्यासाठी घरात पण मी असं सजवायचा प्रयत्न करते, दुसरीकडे लक्षात नसतं. नुसतं जेवण चांगलं आहे, जेवण वाईट आहे, मीठ झालं कमीच झालं हे झालं, मग सगळं मूडच जातो माझा. मग त्याच्यावरनं मग आमची भांडणच होत राहतात करून. असं थोडं तर त्या दोघांनी सपोर्ट केलं पाहिजे ना. टीव्ही बंद करायचा ना अशा टाइमला, काहीतरी आपलं पाहिजे ना. बरोबर. वेडिंग अॅनिव्हर्सरी असली की ना आपल्या बरोबर नाही, मित्राचा फोन आला की मित्रांच्या ह्याच्यात आणि आपण वेड्यासारखं उभं राहायचं. नवऱ्यासाठी एवढं छान तयार करून यायचं आणि नवरा बघणारच नाही आपल्याकडे आणि आपण विचारून उत्तर देण्यात काय अर्थच नाही. स्वतःहून त्यांनी बोललं पाहिजे ना. बाहेरची एखादी मुलगी दिसली की बरोबर बोलणार, हा ही छान आहे, ती छान आहे, हिचा स्कर्ट छोटा, हिचा स्कर्ट म्हणजे असं सगळं सांगत बसणार, ही छान. मग मी पण तसे ड्रेस घालते ना रुपेश, तू मला पण चान्स आहे ना. मी पण काय कमी आहे का त्याच्यामध्ये? मी पण तशी काय एवढी जाडी मोठी अशी नाहीये ना, मी पण स्लिमच आहे ना. मला पण तसं हे करा, मी पण तशीच दिसणार ना. आणि सगळे काय पिक्चर मध्ये मेकअप करूनच छान दिसणार. आम्हाला पण मेकअप केला तर आम्ही पण चांगलेच दिसणार. बघा त्यांनी घरी आहोत तसे कपडे घालतो म्हणून तसं आम्हाला पण व्हिडिओवरती कॅमेरावरती नेलं मेकअप केला तर आम्हाला पण तसंच लुक येणार ना. बरोबर. तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांनी बोललेल्या आहेत. एका वाक्यात इतकं मोठं वाक्य ते बोलल्या. म्हणजे एका वाक्यात त्यांनी काय सांगितलं? बडबड बडबड ही जी बडबड आहे त्याला स्टॉप करण्यासाठी मी कान बंद करून असतो, टीव्ही बघत असतो. आणि यांना पटकन राग येतो. चांगलं बोललं तरी राग येतो, वाईट बोललं तरी राग येतो, रोमॅन्टिक गोष्टी केल्या तरी राग येतो. रोमॅन्स मध्ये कुठे आलं मूड की त्याच्यामध्ये लगेच परत ब्रेक घालणार. परत मग ते मग शुभमनीच अभ्यास नाही केला, मग ते असंच केलं, मग तू असंच केलं, मग तू मम्मीकडे गेलीस, मग तू हीच भाजी नाही बनवली, मग तू तेच बनवलं असं. बरोबर. काहीतरी कोण मध्ये ट्विस्ट येतो ना. मग ठीक आहे, आता आपण एक काम करूयात, आता डान्स करूयात. बरं, आणि आता कुठलं गाणं घेऊ? रोमॅन्टिक घेऊयात की मग आता तुम्ही कुठलं म्हणताय गाणं? डान्सला कुठलं देऊ तुम्हाला? उदय नको ते नको, मला ते रोमॅन्टिकच सॉंग पाहिजे. कुठलं पाहिजे तुम्हाला? तुमचं गाणं कुठलं सांगा? शिला की जवानी. शिला की जवानीवर ते डान्स करणं. बरं, फायनली कुठलं? शिला की जवानी? नाही उदय अहो फार टोकाची गाणी, एक देवीचं एक दुसऱ्या देवीचं. शिला की जवानी. शिला की जवानी. अशा टायमालाच तर टाइम मिळतो. ठीक आहे, त्या स्पर्धक आहेत. तू बघतच नाही, मीडियाच्या समोर तरी तू बघशील. मीडियाच्या समोर तरी ते बघणार आहेत. तेव्हा आता यांच्यासाठी एक छान स्टाईल असते, अशी 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 करायची, काहीतरी वेगळ्या स्टाईल मध्ये. वेगळ्या स्टाईल मध्ये नाचा. शिला की जवानी. बघत आता यांचा डान्स शिला की जवानी. but you're never gonna get it तेरे हाथ कभी ना आने माने न माने कोई दुनिया ये सारी मेरे इश्क की है दीवानी I know you want it but you're never gonna get it तेरे हाथ कभी ना आने माने न माने कोई दुनिया ये सारी मेरे इश्क की है दीवानी अब दिल करता है हौले हौले से मैं तो खुद को गले लगाऊं किसी और की मुझको जरूरत क्या मैं तो खुद से ही प्यार दिखाऊं What's my name? What's my name? What's my name? My name is Sheila Sheila की जवानी I'm too sexy for you मैं तेरे हाथ ना आनी वा 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 मस्त 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 धमाल डान्स केलेला आहे. आता धमाल डान्स झालाय आणि आता तेवढ्याच एनर्जीने खेळूयात शोध मोहीम. धाकट्या जाऊबाई आता शोधाशोध करणार आहेत. खेळ अगदी सोपा आहे. आतमध्ये काही कार्ड्स मी लपवून ठेवलेत. 5 कार्ड आहेत, 5 ठिकाणं आहेत. प्रत्येक कार्ड मध्ये तुमच्यासाठी बक्षीस आहे आणि 30 सेकंद वेळ मिळणार आहे प्रत्येक कार्ड शोधायला. कळलंय? हो. पहिला क्लू देऊ तुम्हाला? हो द्या. पहिला क्लू आहे, तुम्ही जाणून बुजून हे कमीच टाकता. वेळ सुरू होते आता. शोधा 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 काय कमी टाकता जाणून बुजून. वेळ संपली. अरे छान, नाही सापडलं. अहो, साखर कमी टाकता तुम्ही. साखर तर मी जास्त टाकते उलट. मिस्टरांनी सांगितलं डायबिटीस होऊ नये म्हणून साखर कमी टाकता तुम्ही, म्हणून तिकडे ठेवलं होतं आम्ही. त्यांना विचारा आता. पुढचा क्लू आहे तुमच्यासाठी, मुलगा शुभमला आवडणारा पदार्थ. वेळ सुरू होते आता. शोधा 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 लवकर. काय आवडतं शुभमला? वेळ संपली. नाही सापडलं. नाही, अहो टोमॅटो सॉस होता बाटली फ्रीज मध्ये, त्याच्या मागे लावलं होतं. मी बघितलं खाली नव्हतं चिकट. नीट बघायची, सगळी बाटली बघायची व्यवस्थित. कुठेही लपवू शकतो मी. पुढचा क्लू आहे तुमच्यासाठी, तुम्हाला दिवसातून जास्त वेळा लागणारी गोष्ट. वेळ सुरू होते आता. शोधा काय लागतं जास्त वेळा. प्यायची गोष्ट आहे. मी सापडलं येऊ का? ओके, काही हरकत नाही. त्यांनी चहा पावडर पण आणलेली आहे, त्यामुळे आता चहा पावडर मध्ये होतं. अभिनंदन. आता ती वस्तू राहू दे तिकडे. तुम्हाला पुढचा क्लू देतोय, सासूबाईंनी खास बनवलेली गोष्ट. वेळ सुरू होते आता. शोधा 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 कोणती वस्तू बनवली आहे, कोणती खास वस्तू त्यांनी बनवली आहे. सॉरी, सापडलं. अरे मी ते बघितलं पण तिथे काय नव्हतं.
क्या बात आहे. त्यांनी पुन्हा एकदा बसतो आणि मला फार आवडतं असं खाण्यापिण्याच्या गोष्टी आणून देत जा मला. सासूबाईने माझ्याकडे आले तेव्हा हेच बनवलेलं. वा 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 वा. आणि आता पुढचा क्लू तुमच्यासाठी आहे. आईची या घरातली आठवण. वेळ सुरू होते आता. शोधा 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 शोधा. आत 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 आतमध्ये आतमध्ये शोधा 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 लवकर. वेळ संपली. नाही सापडलं. गॅस होतं तुमच्याकडे. गॅसची शेगडी विकत घेतली तुम्ही आईकडून. आईची आठवण सांगितलं ना मी. काही हरकत नाहीये. पण 2 तुम्ही कार्ड शोधलेली आहेत म्हणजे 2 बक्षीस हमखास मिळणार. बघूयात काय आहे. पहिलं बक्षीस आहे 4.5 किलो तेल. अभिनंदन. आणि पुढचं बक्षीस आहे तुमच्यासाठी 10 किलो गहू पीठ. अभिनंदन. स्पर्धा अगदी चुरशीची झाली आहे आणि आता कहाणी में ट्विस्ट म्हणजेच 10 गुण बोनस मिळणार आहेत कुणाला तरी एकीला. आणि ते आहेत सासूबाईंच्या हातात. तेव्हा हे कार्ड घ्या जादूचं. याच्यामध्ये कुणाचं तरी एकीचं नाव लिहा. आशीर्वाद कुणाला देणार असं वाटतं तुम्हाला ठरवून घेऊया.